एक महत्त्वाची घडामोड बीडमध्ये वंचितकडून काळा फासत अपक्ष उमेदवाराला मारहाण करण्यात आलेली आहे। वंचितनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारानं भाजपला पाठिंबा दिला। वंचितनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारानं भाजपला पाठिंबा दिल्यानंच वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि वंचितच्या शैलेश कांबळे यांच्याकडून सचिन चव्हाण यांना काळा फासत मारहाण करण्यात आलेली आहे। वंचित उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यानंच अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा वंचितनं दिला होता। भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो। याचा तोंड बघा। आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं बाळासाहेबांना बदनाम तो आम्हाला बाळासाहेबांना तो बीड मधला हा प्रकार आहे। इथे वंचितकडून इथल्या अपक्ष उमेदवाराला काळं फासण्यात आलेलं आहे। या अपक्ष उमेदवाराला वंचितच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला होता, वंचितनं पाठिंबा दिलेला होता। मात्र आता या अपक्ष उमेदवारानं भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय, त्यामुळेच काळं फासत या अपक्ष उमेदवाराला मारहाण करण्यात आली आहे।